ठाकरेंची शिवतीर्थावर मुख्यमंत्री आणि त्यांची भेट झाली. तास दीड तास चर्चा झाली आणि पुन्हा एकदा एकत्र येणार, महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाची बैठक, असं सगळं सुरू झालेलं आहे. आणि मग तुमच्या शिवसेनेला बाजूला ठेवून त्यांना एकत्र येणार का, अशाही पद्धतीच्या सगळ्या चर्चा आहे. काय सांगा? देवेंद्र फडणवीस साहेब हे विकासाचं राजकारण करण्याच्या मनस्थितीत आहे. प्रत्येकाला बरोबर घेऊन आपण राजकारण केलं पाहिजे, हा त्यांचा मनोदय आहे. आणि त्यासाठी कोणीही असलं तर त्याच्याशी चर्चा साधण्याचा किंवा संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून आज राजसाहेबांशी जी चर्चा झालेली ती त्या कारणास्तव झाली की तुमचा काही ॲक्शन प्लॅन असेल, तुम्हाला या महाराष्ट्राच्या हितासाठी काही करायची जर तुमच्या कल्पना असतील त्या संदर्भात मला वाटतं त्या चर्चा झाला आहे. असं हे बघा, राजकारणामध्ये आजच्या घडीला राजसाहेबाकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, परंतु तरी त्यांची भेट घेणं हे एक वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसून आलेली. म्हणून ते आल्याने आमच्या राजकारणावर काही परिणाम होईल असं समजण्याचं काहीही कारण नाही. शिंदे साहेबांचे आणि त्यांचेही संबंध चांगले आहेत. राजसाहेबांची सर्वच लोकांशी, राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळं हा भेट मला वाटतं बहुतेक झाली असेल. अमित ठाकरेला जे राज्यपालांचा कोटा आहे, ज्याच्या 5 जागा शिल्लक आहेत, त्यातून आमदारकी मिळेल अशी देखील चर्चा आहे या अनुषंगाने. त्या संदर्भामध्ये निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील. हा एकट्याचा निर्णय नसेल, तर ह्या तिघांचा मिळून सामूहिक निर्णय असेल. आणि अशी काही चर्चा झाल्याची मला तरी माहिती नाही. असं आहे की निवडणुकीपूर्वी आघाडी किंवा युती जी आहे ती झाली नाही आणि एकनाथ शिंदेच्या जो तुमचं त्याला जे कारण होतं ते त्यांच्या मुलाच्या विरोधातली आपली उमेदवारी असंही बोललं जात होतं ना. आता पुन्हा ते एकत्र येत आहेत. राजकारणामध्ये चालतं ना, आमचे काही वैयक्तिक भांडणं थोडी आहेत. म्हणून आज जर त्यांची भेट होत असेल किंवा एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी मागेही बोललेले आहेत, म्हणून त्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि याचा अर्थ लावण्याचा काही आवश्यकता नाही. बरं, उदय सामंतांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. उद्योग विभागात प्रधान सचिव आणि सीईओ परस्पर निर्णय घेतात, त्यामुळे उदय सामंतांचा संताप झाला आहे आणि थेट नाराजीचं पत्रच लिहिलं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी. नाही, काही गोष्टीमध्ये काही अधिकारी जे करतायत ना त्या संदर्भामध्ये अनेकांच्या नाराजगी आहेत. उदय सामंतांनी ती बोलून दाखवली. उद्या अनेक मंत्रीसुद्धा बोलतील असं अंदाज आहे. परंतु अशा पद्धतीने जर कामकाज अधिकारी चालवायचा प्रयत्न करत असतील तर ते आम्ही चालू देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आपली काही तक्रार अशी आपल्या खात्याअंतर्गत नाही, आतापर्यंत नाही, परंतु अनेक लोकांच्या तक्रार माझ्याकडेही आलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोलणार सुद्धा आहोत. सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापनात वगळलेलं आहे, मात्र अजित पवार त्या समितीत आहेत. समितीत असणार कदाचित शिंदे साहेबांनी मला आता थोडं दुसरं कामकाज करू द्या, संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ हवा आहे, म्हणून कदाचित ते त्या समितीत नसावे. वगळलं अशी चर्चा आहे. नाही, वगळलं काही नाही. मुळात त्या खातंच त्यांच्याकडे होतं म्हणून वगळायचा प्रश्न येत नाही. परंतु त्यांनी कदाचित ती मागणी केली असावी म्हणून ते तिथं काम करण्यास थोडंसं मागे हात त्यांनी केलेली आहे. ठीक आहे.